नमस्ते. आज मी मटकीची आणि मेथीची आणि मटकीची भजी करते. ती अशी मेथी मी साफ करून घेतली, देठ ठेवायची नाहीये. मेथी बारीक कापून घेतले, जास्त बारीक नाही, जाडसरच केले. आणि ही मटकीला थोडे मोड आलेले आहेत, त्याच्यात ही मेथी मगाशी चिरताना गेले, बाकी काही नाहीये. मोड आलेली नसली तरी चालते, पण मटकी आणि मेथी आता ही आपण मिक्सरच्या जार मध्ये असं सरसरीत वाटून घेऊया. आता ही मटकी आपण मिक्सरच्या जार मध्ये टाकली. आता हे ओलं खोबरं घेतले, एक अर्धी वाटी. लसणाच्या 15-20 पाकळ्या घेतल्यात. 7-8 ओली मिरची, कोथिंबीर आणि पुदिना. आता हे सगळं आपण सरसरीत असं वाटून घ्यायचं. आता हे आपण मटकी, खोबरं, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि मिरची हे सगळं आपण हे बघा असं सरसरीत वाटून घेतले. आता एका आपण थालीमध्ये या बाउलमध्ये काढूया. आज आपल्याला चण्याचं पीठ नाही वापरायचंय, दाखवते तुम्हाला काय वापरायचं ते. ही मेथी, चिरलेली मेथी त्याच्यामध्ये. हा मीडियम आकारचा एक कांदा. आता आपल्याला मसाले घालायचे. हळद घातली. आता तिखट आपल्याला बेत्याचंच घालायचं, नाही तर एकदम तिखट होईल भजी. आता धना पावडर, जिरा पावडर, ओवा थोडासा घालायचंय. थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं, आणि बेसन नाहीये ना, ओवा थोडंच घालायचं. आणि बडीशेप पावडर. आणि हिंग आणि चवीनुसार मीठ. हे सगळं आपण सगळं मिक्स करायचं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता तांदळाचं पीठ मिक्स करायचं. आता हे तांदळाचं पीठ मिक्स करूया. मेथी तुम्ही अशी बारीक न चिरता जरी अशी खुडून घेऊन टाकली तरी चालेल. आता तांदळाचं पीठ ह्याच्यात जे बसेल ना तेवढंच घालायचं. आता हे पीठ आपलं सगळं असं मळून घेतलंय बघा. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. आता छोटी छोटी आपण भजी टाकूया. आपण खेकडा भजी करतो ना, अशा प्रकारे टाकायची. अशी गोल 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 नाही करायची. आणि छोटी छोटी छान लागतात भजी, दिसायला पण छान आणि खायला पण छान. हे बघा, ही अशी ह्या कलर वरती आली की भजी काढायची. एकदम करपवायची पण नाही, एकदम कच्ची पण ठेवायची नाही, तर नरम पडते. आपण दुसरा गॅस घालूया. मेथी मटकीची भजी. शेअर करा, लाईक करा.